नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज एका नव्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. ती आहे आदिवासी जमिनीच्या हस्तांतराची परवानगीची कार्यपद्धती. सर्वसाधारणपणे आपण जेव्हा आदिवासीच्या जमिनीचा विचार करतो तेव्हा अगदी वर्ग एकची जरी जमीन असली तरी आदिवासीच्या वर्ग एकच्या जमिनीची सुद्धा खरेदी करायची असेल, विक्री करायची असेल, गहाण टाकायची असेल किंवा लीजनं द्यायची असेल म्हणजे भाडेपट्ट्यानं द्यायची असेल किंवा ताबे गहाण द्यायची असेल, या सर्व प्रकरणांमध्ये शासनाची परवानगी घ्यायला लागते. आता प्रश्न येईल की असं का केलं जातं, अशी परवानगी का घ्यावी लागते? त्याचं कारण असं आहे की आदिवासी हे दुर्गम भागात राहतात. नदी किनाऱ्यावरती, दर्यांमध्ये किंवा डोंगर उतारावरती एकदम दुर्गम भागात राहतात. ते बऱ्यापैकी असाक्षर असतात, अज्ञान असतात. शिवाय दारिद्र्यही त्यांच्या पाठीमागे लागलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या जमिनी पैशावाल्या लोकांनी कवडीमोल किमतीने घेऊन त्यांचं शोषण करू नये यासाठी कुणीतरी त्यावरती लक्ष ठेवून असलं पाहिजे आणि म्हणून शासनानं ती भूमिका घेतली. घटनात्मकरित्या अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठी संरक्षणाच्या उपाययोजना सर्व राज्यांमध्ये करण्यात आल्या. सर्व राज्याने जे त्यांचे महसुलाचे किंवा जमीन सुधारणेचे कायदे केले त्यामध्ये देखील आदिवासींना झुकतं माप दिलेलं आहे. आपण म्हणतो की घटनेनं सर्वांना समानता दिलेली आहे, मग यांच्याच जमिनीवरती निर्बंध का, यांनाच वेगळं संरक्षण का? या संदर्भात वैधतेची चर्चा झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस गेली होती. आर्टिकल 31 आणि अनुसूची 9 यामध्ये हा विषय असल्यामुळे व्यापक समाजहितासाठी आणि समाज कल्याणासाठी असे बंधनं टाकले जाऊ शकतात आणि असं डिस्क्रिशनरी काही संरक्षण दिलं पण जाऊ शकतं आणि म्हणून हे निर्बंध त्यांच्यावरती टाकावे लागतात. तेव्हा आजच्या या भागामध्ये आपण नेमकं पाहणार काय आहोत? जमीन हस्तांतरावरती निर्बंध का आहेत? हस्तांतर जर करायचं असेल तर ते कसे होते आणि का का होते? हस्तांतर होण्याची कारणं सर्वसाधारण काय असतात? हस्तांतरणाबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत? परवानगी देण्याच्या तरतुदी काय आहेत? मग परवानगी द्यायला सक्षम अधिकारी कोण असतात? कोणत्या कारणासाठी हस्तांतराची परवानगी साधारणपणे मिळू शकते? हस्तांतर परवानगीचा अर्ज कसा करायचा असतो आणि हस्तांतर परवानगी अर्ज केल्यानंतर तो कसा प्रोसेस केला जातो आणि परवानगी देण्याची कार्यपद्धती काय असते? हे जे मुद्दे आहेत, 4-5 मुद्दे आहेत. या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आदिवासी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दुर्गम भागात राहतात. असाक्षरता, अज्ञान, दारिद्र्य याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. अत्यल्प अथवा कवडीमोल किमतीला जमिनी घेऊन आदिवासींचं शोषण केलं जाऊ नये. आदिवासीला त्यांच्या जमिनीचं रास्त किंवा वाजवी मूल्य, ज्याला आपण मोबदला म्हणतो, किंमत म्हणतो, ती मिळावी आणि त्यांचं अपप्रवृत्तीपासून संरक्षण व्हावं यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करतं आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला या तरतुदी केलेल्या दिसतात. हस्तांतर का होतं? सर्वसाधारणपणे शेती व्यवसाय करत असताना अनेकदा पैशाची गरज पडते. जेव्हा बँका शेवटच्या स्तरापर्यंत गेल्या नव्हत्या, आता बँका खूप इन्क्लुझिव्ह व्हायला लागलेल्या आहेत. पण पूर्वी कर्जबाजारीपणा आणि सावकारी व्यवहारांचा खूप मोठा पाश असायचा. त्यामुळे सावकाराकडं जमिनी गहाण टाकल्या जायच्या. सावकाराच्या वतीनं कुणीतरी ते करायचं आणि मग असंच करता करता त्या जमिनी बिगर आदिवासींच्या हस्तांतरात त्यांचं हस्तांतर व्हायचं, असा एक संबंध आपल्याला दिसतो. दुसरं आहे आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे विवाह होतात आणि या विवाहामध्ये आदिवासीची जमीन गैर आदिवासीच्या नावावरती जाऊ शकते किंवा त्यांच्या पोझिशनमध्ये जाऊ शकते. पारंपरिक मैत्री आणि विश्वासाचं नातं जे असतं आदिवासी आणि गैर आदिवासींचं किंवा बिगर आदिवासींचं, या नात्यांच्या निमित्ताने सुद्धा जमिनीची हस्तांतरं होतात. आदिवासी सेवक म्हणजे आदिवासीचे कर्मचारी असतात. आदिवासी जमातीचे जे लोक सेवेत जातात आणि कर्मचारी जेव्हा ते मेन फ्रेम किंवा मेन स्ट्रीममध्ये येतात तेव्हा असे कर्मचारी देखील त्यांच्या जमिनीचं हस्तांतर करू शकतात आणि ते बिगर आदिवासीला होऊ शकतं. काही लोक बोगस जातीचे दाखले घेतात आदिवासी असल्याचे आणि ते बिगर आदिवासी असून देखील केवळ बोगस आदिवासी आहोत असं दाखवून स्वतःच्या नावावरती ह्या जमिनी करून घेतात. त्यामुळे देखील बिगर आदिवासींच्या नावावरती जमिनीचं हस्तांतर होऊ शकतं. काही आदिवासी मंडळी बिगर आदिवासींच्या मुलांना दत्तक घेतात आणि दत्तक घेतल्यानंतर तो जसा काय आदिवासी आहे असं समजून त्याच्या नावावरती जमीन करतात आणि
या निमित्ताने देखील जमिनीचं बिगर आदिवासीकडे हस्तांतर होऊ शकतं. विकास प्रकल्पासाठी अनेकदा खरेदीच्या मार्गानं भूसंपादन होतं. कधी फॉरेस्टेशनसाठी देखील, वनीकरणासाठी देखील जमिनी संपादित केल्या जातात. रस्ते, दळणवळण सुविधा, संवाद सुविधा, हरित क्रांती या निमित्ताने आदिवासींच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणावरती हस्तांतर होताना दिसतं. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ह्या महसूलच्या कायद्यामध्ये कलम 36 टाकलेलं आहे. 36 मध्ये याची तरतूद केलेली आहे. शिवाय या 36च्या अंतर्गत खाली एक नियम देखील केलेला आहे. त्या नियमाचं नाव आहे महाराष्ट्र जमीन महसूल अनुसूचित जमातीच्या व्यक्तीकडून जमातीयेतराकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे नियम 1975. शिवाय महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 2 परिपत्रक 11 अशा 3 ठिकाणी, शिवाय याच्याशिवाय नंतर गरजेनुरूप काढलेले परिपत्रक, गरजेनुरूप काढलेले GR किंवा अधिसूचना यामध्ये आपल्याला याच्या संदर्भातल्या तरतुदी दिसतात. सर्वसाधारणपणे आता जे मी सांगितले या 3 तरतुदीच्या आधारे सर्वसाधारणपणे आदिवासींच्या जमिनीच्या हस्तांतराचं नियंत्रण किंवा रेग्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते केलं जाऊ शकतं. आता हस्तांतराची परवानगी कोण देतं? एका आदिवासीकडून जर दुसऱ्या आदिवासीकडे जमीन हस्तांतरित करायची असेल त्याची परवानगी जिल्हाधिकारी देतात. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्यामध्ये विषयांचं वाटप झालेलं असतं. जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार अपर जिल्हाधिकारी देखील वापरतात. म्हणून काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही सर्वत्रच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असं दिसून येईल की अपर जिल्हाधिकारी आदिवासीच्या जमिनीच्या हस्तांतराच्या परवानग्या देतात आदिवासीकडून आदिवासीकडे. नंतर 5 एकरपर्यंतचा जो भाडेपट्टा असेल आदिवासी किंवा बिगर आदिवासी यांच्यामध्ये तोही जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती असतो आणि 5 वर्षापर्यंतचा. याशिवाय आदिवासीकडून बिगर आदिवासीकडे होणारे सर्व हस्तांतराचे व्यवहार हे जिल्हाधिकारीच पूर्व देतात, मात्र त्यासाठी राज्य शासनाची पूर्व मान्यता देतं. म्हणजे आदिवासी टू आदिवासी जिल्हाधिकारी देतात. 5 वर्षापर्यंतचा जो भाडेपट्टा असेल कमी जमिनीच्या संदर्भातला ते जिल्हाधिकारी देतात किंवा अपर जिल्हाधिकारी देतात. आणि बाकीची जर विक्री असेल, खरेदी खत असेल किंवा गहाणखत असेल, ताबे गहाण असेल, नंतर कोर्टाच्या डिक्रीनं जर काही हस्तांतर करायचं असेल तर या सर्व बाबींमध्ये जिल्हाधिकारीच परवानगी देणार, मात्र त्यासाठी राज्य शासनाची पूर्व मान्यता घ्यायला लागते. केंद्र अथवा राज्य सरकारच्या व्यापक जनहिताच्या प्रकल्पासाठी जर ग्रामसभेची परवानगी घ्यावी असं कायद्यात लिहिलेलं आहे, तर ग्रामसभेनं दिली नाहीच तर मग विभागीय आयुक्तांनी द्यावी असा लिहिलेला आहे. आणि जर सहमतीने खरेदी होत असेल तर अशा ठिकाणी परवानगीची आवश्यकता असणार नाही, मात्र त्यांना बाजारमूल्य, यथोचित बाजारमूल्य, ज्याला आपण रिझनेबल आणि फेअर असं जे बाजारमूल्य आहे ते त्याला दिलं गेलं पाहिजे अशी अट त्याच्यामध्ये आहे. आता कोणत्या कारणासाठी हस्तांतर मान्य केलं जातं? एक तर खराखुरा औद्योगिक उपयोग, ज्याला आपण बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज म्हणतो. कोर्टाची डिक्री असेल, जमीन महसुलाची थकबाकी ठकलेली असेल आणि अशाच्यात ही जमीन विकून त्याचे पैसे काढून हे बाकी मिटवा असं जर का एखाद्या डिक्रीमध्ये न्यायालयाने सांगितलं असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी देतील जिल्हाधिकारी, मात्र तो भूमिहीन होत नसेल याची खात्री केली जाईल. भाडेपट्टा, जर आदिवासी अज्ञान असेल, त्याला स्वतःला जमीन कसता येत नाही, विधवा असेल, तिला जमीन पूर्णपणे कसता येणार नाही, किंवा मानसिक रुग्ण असेल किंवा वृद्ध असेल, सेन्सरली डिसेबल्ड असेल, अशा वेळेस त्यांच्या जमिनीचा भाडेपट्टा ची परवानगी जिल्हाधिकारी शासनाची पूर्व परवानगी घेऊन किंवा पूर्व मान्यता घेऊन देऊ शकतात. विकास सहकारी बँकेकडून कृषी विकासाचं जे कर्ज घेतलं जातं अशा वेळेस ताबेगहाण देतो आपण, अशा ताबेगहाण देण्यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांनाच परवानगी मागावी लागेल. जिल्हाधिकारीच परवानगी देतात, मात्र ते शासनाची पूर्व परवानगी घेऊन मग देतात. जर अदलाबदल करायची असेल, म्हणजे स्वतः कसत असलेली जमीन दुसऱ्याला द्यायची, म्हणजे बिगर आदिवासी जमीन आपण घ्यायची आहे, असं अनेक वेळा घडतं. का तर ते गावातल्या गावात पण आपल्या दुसऱ्या जमिनीच्या शेजारची जमीन घेतली जाते आणि मोठ्या प्रमाणावर तिथं खर्च वाचून काम करता येईल, किंवा कूळ जर असेल तर असे प्रकार होतात. तेव्हा अदलाबदलीच्या बाबतीत देखील परवानगी द्यायची असेल तर जिल्हाधिकारीच परवानगी देणार, मात्र शासनाची पूर्व परवानगी घेतल्यानंतर. खराखुरा आकृषिक वापर, ज्याच्यामध्ये औद्योगिक वापर असेल, शैक्षणिक वापर असेल, विश्वस्त व्यवस्था म्हणजे चॅरिटेबल यूज असेल, किंवा सहकारी तत्वावरील उद्योग असतील, यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांचीच परवानगी लागेल, मात्र पूर्व परवानगी
शासनाची म्हणजे राज्य शासनाची पूर्व मान्यता त्यासाठी घ्यायला लागते. कलम 36 प्रमाणे अर्ज कसा करायचा? एक लेखी अर्ज असला पाहिजे. बहुतेक ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आदिवासी आहेत अशा जिल्ह्यामध्ये याचे नमुने देखील तयार केलेले आहेत. असा कॉमन नमुना नसेल, पण प्रत्येक ठिकाणी काही तपशील फरक पडतो. पण साधारणपणे सर्वसाधारणपणे जमिनीचा तपशील, आदिवासीचा तपशील, नंतर गैरआदिवासीचा तपशील, त्यांनी कोणत्या गावातली जमीन आहे, त्याचा सातबारा, त्याचा सर्व्हे नंबर, त्याचा 8, त्याची चतुःसीमा, जमिनीचं किती क्षेत्र विकायचं आहे, एकूण क्षेत्र किती आहे, किती क्षेत्र विकायचं आहे, हे जमिनीचं क्षेत्र विकल्यानंतर शिल्लक किती आदिवासीकडे राहणार आहे, आदिवासी भूमिहीन होणार आहे का. मग हस्तांतरणाचं कारण त्यांना लिहिलं पाहिजे. हस्तांतरणासाठी ठरलेला जो काही जमिनीचा मोबदला आहे बिगर आदिवासी आणि आदिवासी यांच्यामध्ये, तो मोबदला पण लिहिला पाहिजे. हस्तांतरणाचा प्रकार काय, म्हणजे ती विक्री करणार आहेत, गहाणखत किंवा तावेखत देणार आहेत, बक्षीसपत्र करणार आहेत की भाडापट्टा करणार आहेत. आदिवासी व बिगर आदिवासी यांचे संमतीपत्र आवश्यक आहे. शिवाय आदिवासीच्या जमिनीवर आणखी कुणाचे हितसंबंध असतील त्या हितसंबंधी यांचे देखील संमतीपत्र असणं आवश्यक आहे. आणि असा संपूर्ण अर्ज, शिवाय सातबारा, फेरफार, हे सगळे जोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला पाहिजे. असा अर्ज दिल्यानंतर जिल्हाधिकारी काय करतात, आपण जो नियम पाहिला 1975चा, त्या नियमातील तरतुदीप्रमाणे एक नोटीस काढतात. त्या नोटीसचा नमुना एक आहे, नमुना दिलेला आहे त्या नोटीसचा, आणि तो नमुना काढल्यानंतर ती नोटीस 1 महिन्यासाठी 1 महिनाभर प्रसिद्ध केली जाते. कारण 1 महिना पूर्ण होईपर्यंत त्याच्यात पुढची कारवाई करता येत नाही. आणि त्या नोटिशीमध्ये लिहिलेलं असतं की या आदिवासी व्यक्तीला त्यांची या गावातील ह्या सर्वे नंबरमधील इतकं क्षेत्र या बिगर आदिवासीला विक्री करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे. त्यासाठीचं जे काही कन्सिडरेशन त्यांनी लिहिलेलं आहे, मोबदला लिहिलेला आहे, तो इतके रुपये आहे. ही जमीन जर या किमतीला 5 किलोमीटरच्या परिसरातील कोणतेही आदिवासी व्यक्ती खरेदी करायला तयार असेल तर त्यांनी महसूल अधिकाऱ्याशी संपर्क साधावा आणि स्वतःची ऑफर द्यावी. आणि मग हे सर्वत्र प्रसिद्ध केलं जातं. 5 किलोमीटरच्या गावातील सर्व ग्रामपंचायती, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, त्या 5 गावाच्या परिसरातील जे तलाठी कार्यालय असेल ते तलाठी कार्यालय, उपविभागीय अधिकाऱ्यांचं कार्यालय, जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय, विभागीय आयुक्तांचं कार्यालय, BDOज, या सर्व ठिकाणी व्यापक पद्धतीने प्रसिद्धी दिली जाते. कुणी आदिवासी जर तयार असेल आणि असे जर आदिवासी आले तर विकणारा आदिवासी त्याच्या चॉईसच्या किंवा त्याच्या पसंतीच्या कोणत्याही आदिवासीला ती जमीन देऊ शकतो आणि त्यासाठी जिल्हाधिकारीच परवानगी देतील. मात्र 1 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणताही आदिवासी आला नाही, सर्वांना आवाहन करून झालं, व्यापक प्रसिद्धी दिली, तरी देखील कुणीही आदिवासी जमीन घेण्यासाठी पुढे आलं नाही, तर मात्र जिल्हाधिकारी मग आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्या कागदपत्राची छाननी करायला सुरुवात करतात. मग ते आदिवासी भूमिहीन होत आहे का याची खात्री करतात. नंतर जो घेणारा बिगर आदिवासी आहे तो शेतकरी आहे की नाही याची खात्री करतात. मग त्याच्या नावावरती त्याचा 8 पाहून एकूण जमीन किती आहे राज्यामध्ये, मग ही जमीन घेतल्यानंतर त्याची जमीन जी आहे कमाल मर्यादेच्या जास्त होते का याची देखील खात्री केली जाते. शिवाय स्थानिक चौकशी करून दोघांची आणि हितसंबंधी यांची संमती घेतली जाते. शिवाय याच्यात ह्या जमिनीवरती इतर हक्कामध्ये काही बोजा आहे का, या जमिनीवरती काही भार आहे का याची खात्री केली जाते. ह्या जमिनीच्या आदिवासी व्यक्ती जी आहेत त्यांच्याकडे काही शासनाची बाकी आहे का हे तपासली केलं जातं. हस्तांतरणाची कारणं काय आहेत आणि ती बरोबर आहेत का, कायद्याला धरून आहेत का याची देखील तपासणी करून खात्री केली जाते. जमिनीचं मूल्यांकन केलं जातं तज्ज्ञांकडून. आदिवासीला बँकेत खाते उघडून त्याचे पासबुकची प्रत संचिकेत जोडली जाते. हे गाव अनुसूचित क्षेत्रात असल्यास ग्रामसभेचा ठराव प्राप्त करून घ्यायला लागतो. कारण पेसा कायद्याप्रमाणे आणि पेसा कायद्याअंतर्गत मान्य राज्यपालांनी ज्या अधिसूचना काढल्यात त्या अधिसूचनांचा आदेश म्हणजे त्यामध्ये असा आदेश आहे की जर कोणत्याही अनुसूचित क्षेत्रातील गावातील एखाद्या आदिवासीची जमीन विक्री करायची असेल आणि ती बिगर आदिवासीला द्यायची असेल तर ग्रामसभेने त्यासाठी ठराव करून मान्यता दिली पाहिजे. असा ठराव प्राप्त करून घेणे, आदिवासी व्यक्तीची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फसवणूक होत नाही ना याची खात्री केली पाहिजे आणि नंतर शासनाच्या पूर्व मान्यतेसाठी प्रस्ताव तयार करून पाठवला पाहिजे. हा प्रस्ताव शासनाला पाठवल्यानंतर शासनाकडून कदाचित काही
बॅक क्युरी येऊ शकते. त्याची पूर्तता करून घेतल्यानंतर शेवटी शासनाची पूर्व मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या अटी शिवाय जिल्हाधिकाऱ्याला ज्या आवश्यक वाटतात त्या अटी घालून रीतसर एक लेखी आदेश जिल्हाधिकारी देतात आणि त्यानंतर खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होतो. खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ती जी त्याच्या जमिनीची किंमत आहे किंवा मोबदल्याची रक्कम आहे ती पूर्णपणे बँकेत जमा झाली आहे की नाही आदिवासीच्या खात्यावरती, आणि ती जमा झाल्यानंतर खात्री करून तो पासबुक तहसीलदार किंवा महसूल अधिकारी तपासतात आणि त्यानंतरच त्या हस्तांतरणाच्या कागदपत्रांच्या आधारे त्याची नोंद केली जाते. अशा प्रकारे आदिवासींना पूर्णपणे संरक्षण, कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षण दिलं जातं आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, त्यांना वाजवी रास्त अशी किंमत मिळेल यासाठीची ही कार्यपद्धती आहे आणि ह्या कार्यपद्धतीचा वापर सर्वत्र केला जातो. खरं तर रेअरेस्ट ऑफ द रेअर किंवा अपवादात्मक परिस्थितीतच असे परवानग्या द्याव्यात असं साधारण आहे. मात्र या तरतुदीचा आधार घेऊन आदिवासीला स्वतःच्या जमिनीचा प्रॉफिटेबल यूज करण्यापासून देखील रोखता कामा नये. प्रत्येक जमीनधारकाला स्वतःच्या जमिनीचा प्रॉफिटेबल यूज करण्याचा पूर्णपणे हक्क आहे. केवळ ते विकता आहेत आणि म्हणून त्यांना निरनिराळ्या जटिल अशा अटी टाकून समस्यांमध्ये अडकवून ठेवण्यात तसाही अर्थ नाही. तेव्हा खूप हस्तांतरं झाली नाही पाहिजेत, ते भूमिहीन झाले नाही पाहिजेत, ते रस्त्यावर आले नाही पाहिजेत, त्यांचं शोषण झालं नाही पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण त्यांना त्यांच्या जमिनीचा, ज्याला आपण प्रॉफिटेबल यूज म्हणतो की लाभदायी उपयोग म्हणतो, तो तसा करता आला पाहिजे. तेव्हा अशा पद्धतीच्या कलम 36 महसूल अधिनियमाच्या कलम 36 मधील तरतुदी, त्याखालील जो नियम आहे त्यामधील तरतुदी आणि खंड 2 MLRCचा खंड 2 किंवा महसूल अधिनियमाचा खंड 4 मधील परिपत्रक 11 यामधील सर्व तरतुदी एकत्रपणे वाचल्या की ही प्रक्रिया आपल्याला अत्यंत सोपी अशी वाटायला लागते. मला वाटतं की या प्रक्रियेतनं आपल्याला आदिवासीची हस्तांतरं आणि त्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते, त्याची प्रक्रिया काय आहे हे आपल्याला कळलं असेल. आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये समजा परवानगी न घेता एखादा खरेदी व्यवहार झाला तर त्याचं काय होतं, ती जमीन सरकार जमा होते आणि नंतर ती जमीन प्रत्यार्पित म्हणजे त्या आदिवासीला प्रत्यार्पित केली जाते. पण त्याची देखील एक वेगळी कार्यपद्धती आहे, त्यासाठी एक स्वतंत्र कायदा देखील केलेला आहे. या अधिनियमामध्ये म्हणजे महसूल अधिनियमामध्ये एक नियम देखील स्वतंत्र आहे, त्याची एक वेगळी कार्यपद्धती आहे. ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपण इथे थांबूया. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा. आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना जरूर पाठवा. त्यांनाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. हा व्हिडिओ ज्यांच्या उपयोगाचा आहे त्यांना आपण शेअर करा, फॉरवर्ड करा. इथेच मी थांबतो. धन्यवाद.